शांतपणे ऐका, कदाचित तुमच्या मनाला लागेल. एके दिवशी एका मुलीचं आणि तिच्या वडिलांचं भांडण झालं. मुलगी रागाच्या भरात घर सोडून शहरात गेली. बाबा तिला रोज फोन करायचे, पण ती उचलून मी बिझी आहे असं म्हणून फोन कट करून घ्यायची. एके दिवशी बाबाने रात्री 3 वाजता फोन केला. माझ्यासोबत बोल ना. काय बोलू बाबा, किती त्रास दिला तुम्ही, स्वतः तर झोपतच नाही आणि मला सुद्धा झोपू नाही दे. तिने स्विच ऑफ करून ती झोपून गेली. दुसऱ्या दिवशी भावाचा फोन आला आणि भाऊ म्हणाला, ताई बाबा गेले ग. बहीण रडत रडत तिच्या घरी गेली. बाबाला पाहून ती कोसळून गेली. ती ठसा ठसा रडायला लागली. बाबाने शेवटचा व्हॉइस मेसेज तिच्यासाठी ठेवला होता. बाळा, तू खूप सुखी राहा. मला माफ कर ग. मला माहिती आहे तू माझ्यावर रागावलीस आहे. मला माफ कर. माझी छाती खूप दुखते ग. मला शेवटचा तुझा आवाज ऐकायचा होता, म्हणून मी तुला रात्री 3 वाजता फोन केला. मला माफ कर ग, मला माफ कर. आज तिच्याकडे बोलायला खूप काही होतं, पण ऐकायला मात्र कान नव्हते. आपण आपल्या रागामुळे आणि इगोमुळे आपण आपल्या आई बाबांना विसरून जातो.